Hello, good morning everybody. So today we will study types of parental preparation and evaluation of parental preparation, that is sterility testing. So first, types of parental preparation. In that first is sterile solution or suspension, then second is sterile solid. Parental preparation is also available in solid form and it is reconstituted with water for injection बिफोर ॲडमिनिस्ट्रेशन. सॉलिड फॉर्ममध्ये पण असतं आणि डॉक्टर काय करतो, मग त्याला वॉटर फॉर इंजेक्शन ॲड करून त्याला रिकॉन्स्टिट्यूट करतो आणि मग इंजेक्शन देतो. देन स्टराईल सस्पेन्शन, देन ट्रान्सफ्युजन फ्लुइड. ट्रान्सफ्युजन फ्लुइड मीन्स लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटल सलाईन वगैरे देतात आहे ना, डेक्स्ट्रोज, देन सोडियम क्लोराइड इंजेक्शन एक्सेट्रा. सो दॅट इज ट्रान्सफ्युजन फ्लुइड. सो 4 टाइप्स, 4 टाइप्स त्याचे लक्षात ठेवा. कोणकोणते आहे? sterile solution or emulsion, then sterile solid, then sterile suspension and transfusion fluid. Now most important is evaluation of parenteral preparation. So there are certain tests whether that parental preparation is sterile or not. So what are these tests? Sterility test, clarity test, leakage test, pyrogen test. Out of which today we'll study sterility test. ही पण 2 याच्यात डिवाइड होती, डायरेक्ट इनॉक्युलेशन अँड मेम्ब्रेन फिल्ट्रेशन. So sterility test, this is performed on all lots of parenteral preparations. It is from this we are detecting whether it is sterile, that is it is free from microorganism, bacteria, fungi, yeast, etc. So this test should be carried out under strict aseptic condition. नाही तर मग काय होईल, तुमच्या पॅरेंटल प्रिपरेशनमध्ये नाही आहे मायक्रो ऑर्गॅनिझम, पण तुम्ही जेव्हा ती टेस्ट परफॉर्म करता तेव्हा तो येऊ शकतो आहे ना. सो स्ट्रिक्ट असेप्टिक कंडिशन शुड बी फॉलोड, जिथे लॅमिनार एअर फ्लो पाहिजे, हिप्पा फिल्टर एक्सेट्रा. सो दिस टेस्ट डिवायडेड इंटू 2 पार्ट, डायरेक्ट इनॉक्युलेशन, मेम्ब्रेन फिल्ट्रेशन. तर आपण पहिली पाहू डायरेक्ट इनॉक्युलेशन मेथड. दिस टेस्ट इज परफॉर्म ऑन ऑल दी लॉट्स ऑफ इंजेक्शन बाय टेकिंग द सॅम्पल. कल्चर मीडिया इज रिक्वायर्ड फॉर टू डिटेक्ट द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. कल्चर मीडिया काय आहे? समजा आहे मायक्रो ऑर्गॅनिझम, त्याचा दाना पाणी आहे, त्याच्यात त्याची ग्रोथ होणार. मग ॲरोबिकसाठी वेगळा असतो, ॲनारोबिकसाठी वेगळा असतो एखाद्या वेळेला. सो फ्लुइड, थायोग्लायकोलेट, न्यूट्रिएंट ब्रॉथ, दीज आर द कल्चर मीडिया. सो इन दिस द टेस्ट सॅम्पल ऑफ पॅरेंटल प्रिपरेशन, कल्चर ट्यूब इज टेकन. कल्चर ट्यूब म्हणजे काय? तुमची टेस्ट ट्यूब कशी असते त्याच्यापेक्षा थोडी मोठी टेस्ट ट्यूब, ज्याची डायमीटर थोडी जास्त असते, दॅट इज कल्चर ट्यूब. सो दिस कल्चर ट्यूब इज टेकन, टू इट फ्लुइड थायोग्लायकोलेट is added, culture media, and then sample of parental preparation. Then this test is performed in strict aseptic condition. Every care should be taken to prevent the accidental entry of microorganism. Then it is incubated for at 30 to 35 degree for 7 days. incubation मध्ये ठेवून देतात त्याला 7 दिवसासाठी. and then observe काय करणार आहे? turbidity observe करायची आहे. If turbidity does not occur, sample passes the test. If turbidity occurs, then the test is repeated with fresh sample and fresh culture media, assuming that there may be accidental entry of microorganism. And if turbidity does not occur again, then sample passes the test. If turbidity occurs, sample fail to pass the test. हे पहा, हे कल्चर ट्यूब समजून घ्या. लाल रेड कलरमध्ये आहे, इथे कल्चर ट्यूब आहे. आत कल्चर मीडिया टाकलं. काय करतोय आपण सॅम्पलमध्ये? ही कल्चर ट्यूब घेतली, कल्चर मीडिया टाकला, कोणता? फ्लुइड थायोग्लायकोलेट. मग त्याच्यात आपण पॅरेंटल प्रिपरेशनवरून ॲड करायचं, टेस्ट ट्यूबमध्ये ॲड करतो तसं. देन याला प्लग करायचं विथ स्टराईल कॉटन. दिस इज परफॉर्म अंडर स्ट्रिक्ट असेप्टिक कंडिशन. एव्हरी प्रिकॉशन शुड बी टेकन टू प्रिव्हेंट द एंट्री ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. अँड देन दिस इज कल्चर ट्यूब is incubated at 30 to 35 degrees for 7 days and observe the turbidity after that. If turbidity does not occur, sample passes the test. If turbidity occurs, then the test is repeated with fresh sample, fresh culture media, assuming that there may be accidental entry of microorganism. If turbidity does not occur, sample passes the test. If turbidity occurs, sample fail to pass the test. So this is direct inoculation method. Clear? sterility testing एक्झाम मध्ये विचारलं जाते. तुम्हाला दोन्ही एक्सप्लेन करायचे आहे, डायरेक्ट इनॉक्युलेशन अँड मेम्ब्रेन फिल्ट्रेशन. आणि फक्त डायरेक्ट इनॉक्युलेशन टेस्ट विचारली तर एवढीच करायची आहे.
काय करताय तुम्ही या टेस्टमध्ये, का कशासाठी करता ही टेस्ट, की बुवा ही पॅरेंटल प्रिपरेशन आहे, हे स्टराईल आहे का नाही, याच्यात काही बॅक्टेरिया, मायक्रो ऑर्गॅनिझम, काही फंगाय वगैरे काही तर नाही आहे, याच्यासाठी आपण ही टेस्ट परफॉर्म करतो. काय करतो आपण, कल्चर ट्यूब घेतो, त्यात कल्चर मीडियम टाकतो. कल्चर मीडियम कोणतं, फ्लुइड थायग्लायकोलेट टाकलं, मग त्यात सॅम्पल घेतो पॅरेंटल प्रिपरेशनचं, ते ॲड करतो, स्टराईल कॉटन ग्लोव्हनी त्याला प्लग करतो अँड इन्क्युबेशन करतो. आणि ही प्रोसेस जी आहे ती असेप्टिक कंडिशनमध्ये करतो. आणि नंतर आपण टर्बिडिटी ऑब्झर्व करतो. टर्बिडिटी आली नाही, सॅम्पल पासेस द टेस्ट. टर्बिडिटी जर आली तर आपण टेस्ट परत रिपीट करणार आहे विथ फ्रेश सॅम्पल, फ्रेश कल्चर मीडिया, अज्युमिंग दॅट देअर मे बी ॲक्सिडेंटल एंट्री ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम ड्युरिंग टेस्टिंग. आणि मग टर्बिडिटी जर आली नाही, सॅम्पल पासेस द टेस्ट. इफ टर्बिडिटी अगेन ऑकर्स, सॅम्पल फेल टू पास द टेस्ट. क्लिअर? सो दिस इज direct inoculation method of sterility testing. In next lecture, we will study membrane filtration technique. Okay, thank you.